सावजी खाद्यपदार्थ ही नागपूरची आणि विदर्भाची सुद्धा एक वेगळी आणि अतूट ओळख आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वक्तव्यामुळे सावजी पदार्थ पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नेमका काय झालाय हा वाद पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. खवय्यांमध्ये सावजी मटण किंवा सावजी चिकनची वेगळीच क्रेज. सावजी खाद्यपदार्थाबद्दल मुंढे यांनी केलेल्या विधानावर खवय्यांची तीव्र प्रतिक्रिया. सावजी खाद्य परंपरेचा अवमान झाल्याची स्थानिकांची भावना. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात प्रसिद्ध नागपूर आणि अमरावती परिसरात सावजी जेवण हे त्यांच्या अत्यंत तिखट, झणझणीत आणि वैशिष्ट्यपूर्ण मसाल्यांकरता प्रसिद्ध आहे. खवय्यांमध्ये सावजी मटण किंवा सावजी चिकनची एक वेगळीच क्रेज आहे. झणझणीत मसाले, तिखट चव आणि खास पारंपरिक पाककृती म्हणजे नागपूरचं सावजी. नागपूरच्या सावजी मटण आणि चिकनची चव चाखण्याकरता राज्यभरातून खाद्यप्रेमी या ठिकाणी येतात. सावजी खाद्य संस्कृतीचा उगम हा सावजी समाजाशी जोडलेला आहे. हा समाज मुळात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती परिसरात राहणारा विणकर समाज आहे. विणकामाचं श्रमदायक आणि कष्टाचं काम करत असताना अंगात ऊर्जा टिकून राहावी, भूक भागून तृप्ती मिळावी याकरता हा समाज अत्यंत मसालेदार आणि मांसाहारी भोजनाला पसंती देतो. अशा परंपरेतून ही खाद्य संस्कृती लोकप्रिय आहे. मात्र सावजी खाल्ल्यास मला महिनाभर रुग्णालयात राहावं लागेल या तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतात. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून एक महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो म्हणजे काय ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. आणि ते विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. अनेक ग्राहकांनी तुकाराम मुंढे यांच्या विधानाशी असहमती दर्शवली. सावजी पदार्थ खाऊन कधीही असा अनुभव आला नसल्याचं ते म्हणतात. सावजी पदार्थातील खास मसाले आणि वैशिष्ट्यपूर्ण चव हीच त्याची खरी ओळख. त्यामुळे मुंढे यांच्या वक्तव्यामुळे सावजी परंपरेचा अवमान झाल्याची भावना ग्राहकांनी केली आहे. काळाच्या ओघात विणकाम व्यवसायात मंदी आल्यानंतर या समाजातील अनेक कुटुंबांनी नागपूर आणि आसपासच्या शहरात छोटे छोटे खानपान गृह, हॉटेल आणि मेस सुरू केले. स्वतःच्या घरगुती पद्धतीचं आणि गुप्त पाककृतींवर आधारित सावजी जेवण त्यांनी लोकांना देऊ केलं. ते अल्पावधीतच अफाट लोकप्रिय झालं. विदर्भात सावजी जेवण हे मिळणार नाही असं एकही विभाग नाही. मला असं वाटतं की एखाद्या अधिकाऱ्यांनी, एखाद्या IAS ऑफिसर अधिकाऱ्यांनी एखाद्या समाजाच्या व्यंजनाबद्दल असं काही बोलणं, अशी टीका करणं हे चुकीचं आहे. मी तर मुंडे साहेबांना म्हणतो की मुंडे साहेब, जर तुमची महिनाभर जर तब्येत खराब असेल तर तुम्ही एकदा नागपुरात येऊन सावजी खाऊन बघा, नाही तुमची तब्येत बरी झाली तर म्हणाल. सर, आम्हालाही वाईट वाटलं ते सगळं ऐकून. आम्ही तर रोजचंच जेवण करतोय. आमच्या घरी ह्याच प्रिपरेशननी जेवण होतं, बनतं. आम्हाला तर कधी काही त्रास नाही झाला. सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नाही, नागपूरच्या सांस्कृतिक वारशाचाही भाग आहे. इम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल सुरू झाल्यानंतर मध्य प्रदेशातील विणकर कारागीर नागपूरमध्ये स्थायिक झाले. त्यांनी आणलेली खाद्य संस्कृती कालांतरानं सावजी म्हणून प्रसिद्ध झाली. पारंपरिक पद्धतीनं तयार केलेल्या सावजी पदार्थांची चव खाल्ली तर प्रेमात पडाल अशी प्रतिक्रिया शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे. सावजी करता तसा सावजी आचार्यांचा दावा असतो. सावजी मसाला तिखट असला तरी त्यात वापरले जाणारे दगडफूल, नाकेश्वर, जायफळ आणि इतर औषधी खडे मसाले अन्नाचं पचन होण्यास मदत करतात असा सावजी आचार्यांचा दावा आहे. सावजी मटणाचा रस्सा अत्यंत तिखट आणि मसालेदार आहे. पहिल्या घासाला जिभेवर उष्णता आणि मसाल्यांची तीव्र स्वाद जाणवतो. चिकन, मटण हे पितळी किंवा तांब्या पितळ मातीच्या भांड्यात मंद आचेवर तासनतास शिजवलं जातं, ज्यामुळे मसाले मांसाच्या हाडापर्यंत मुरतात. त्यामुळे अत्यंत चविष्ट होतं.
जरी सावजी मटण सर्वात प्रसिद्ध असलं तरी सावजी पद्धतीचे इतरही अनेक पदार्थ लोकप्रिय. पटवडी रस्सा, सावजी शेवभाजी, सावजी पनीर, सोयाबीन असे अनेक प्रकार सध्या लोकांमध्ये फार चर्चिले. किंबहुना शाकाहारी लोकांसाठी सावजी मसाल्याचा स्वाद घेण्याकरता उपलब्ध आहे. सावजी जी पद्धत आहे जेवणाची पूर्णपणे वेगळी आहे की ते सगळे मसाले काळपट रंगावर भाजतात, त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर गरम पाण्यात उकळवतात. गरम पाण्यात उकळून नंतर मग त्याला पाट्या वरवंट्यावर पिष्टमय असं वाटतात आणि म्हणून तो एकदम असं थिन पातळ रस्सा असतो. पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं असं. तसं नसतं. जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही. त्यांनी स्वतःबद्दल म्हटलंय, समाजाबद्दल आणि दुकानाबद्दल, नागपूरच्या दुकानाबद्दल नाही म्हटलं, त्यांनी स्वतःबद्दल. होऊ शकते त्यांच्याकडे तिखट जास्त खात नसेल म्हणून त्यांनी स्वतः करता म्हटलं असेल. पण एका प्रकारे सावजीची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, हा प्रकार झाला. नाही, बदनामी तर नाही, भरपूर वर्षापासून सुरू आहे. असं कोणाची कंप्लेंट तर आली नाही आतापर्यंत. मी स्वतः लहानपणापासून खाऊन आलो. मुंबईची ओळख जशी वडापावमुळे तशी नागपूरची ओळख सावजी खाद्य संस्कृतीमुळे. या वक्तव्यावरून एकीकडे टीका होत असली तरी दुसरीकडे संपूर्ण राज्यात सावजी पदार्थांची पुन्हा एकदा चर्चा आहे. सावजी जेवण हे केवळ तिखट नाही, ते विविध मसाल्यांच्या सुवासाचं चवीचं आहे. म्हणूनच आज केवळ विदर्भच नाही तर महाराष्ट्राभर परदेशातील खवय्ये देखील सावजी मटणाच्या चवीचे चाहते आहेत. त्यामुळे सावजीवर केलेलं विधान सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.